आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा 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 कार्यात त्यांचा कोणी न धरायचं हात म्हणून सारेच देती आमदार साहेबांना साथ त्याला झोकून टाकलाय स्वतःला विकासात करी अडचण सारी दूर हो एक क्षणात त्याच्या कार्याचा हो जगासमोर उभा आहे परवाना त्याच्या कार्याचा हो जगासमोर उभा आहे परवाना आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा 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 पिता माझी खासदार रामशेठ ठाकूर दादा चालतोय सदा त्यांच्या तत्वावर परेश ठाकूर साथीला हाय खंबीर आहे जनतेचं ध्यान भावांच्या जोडीवर आता विजयी झेंडा फडकवाया आतुर दादाची सेना आता विजयी झेंडा फडकवाया आतुर दादाची सेना आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा 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 एकवीर आईचा आशीर्वाद दादाला म्हणून प्रशांत दादा साऱ्यांचा चाहता झाला असा सच्चा मनाचा नेता कधी न झाला म्हणून प्रशांत दादा आमदार नावाला आला आमच्या प्रशांत दादाचा अभिमान हो वाटतंय साऱ्यांना आमच्या प्रशांत दादाचा अभिमान हो वाटतंय साऱ्यांना आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा 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 त्याच्या राजनीतीच्या कार्याचा फॅन झालाय सारा जमाना त्याच्या राजनीतीच्या कार्याचा फॅन झालाय सारा जमाना आहे विश्वास जुना आम्हाला पाहिजे प्रशांत दादा पुन्हा 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 आपण सर्वांच्या प्रेमाखातर मी दादाने रिक्वेस्ट केली आणि एवढ्या व्यस्ततेत आपल्याला ते भेट द्यायला आले त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. आणि आपल्या सोसायटीसाठी महत्त्वाचा विषय म्हणजे आपल्याकडे फ्लड यायचा. आत्ताच्या महत्त्वाच्या 5 प्रश्नांमध्ये त्यांनी गाडेश्वर रिव्हरचं सौंदर्यीकरण हा मोठा विषय आपल्या ह्या टाउनशिपसाठी आणि पनवेलकरांसाठी घेतलेला आहे. आणि त्यामुळं इकडची 80-90 गावं तर चांगली सुजलाम सुफलाम होणार आहेत.
खूप चांगला प्रकल्प ते राबवणार आहेत, त्यांनी ती घोषणा केली. त्याबद्दल मला व्यक्तिशः खूप आनंद वाटला. हाऊसिंग फेडरेशनच्या माध्यमातून त्यांच्याकडे आपण रिक्वेस्ट करायचो की गाडी रिव्हर्सचा फ्लड इकडे येतो, त्याला दोन्ही बाजूनं बंदिस्त करायला हवं आणि ऑक्सिजन करोनामध्ये आपल्याला खूप गरजेचा होता. तर त्यासाठी एक मोठा ऑक्सिजन पार्क या भागात होईल आणि भविष्याचं जे नागरीकरण आहे त्याला एक सौंदर्यीकरणाचं कोंदण हे दादांच्या स्वप्नात ते आहे आणि मला खूप आनंद वाटतो, कारण ते साफसफाई इथं करत असतात. दरवर्षी हजारो अनुयायी आम्ही पण असतो. आम्ही जे आहे तिथं भूपेंद्र जे तिथले सर्व सहकारी त्या नदीत उतरून आम्ही साफसफाई करत असतात. रत्नाताईंच्या माध्यमातून पण आम्ही यशोदांनी इकडं खेडेगावात खूप काम केले चांगलं. तर इथला जो परिसर आहे त्या प्रकल्पामुळे खूप भविष्यात चांगला होणार आहे आणि दादांचं त्यामुळं मी हार्दिक आभार मानतो. आणि आपण असेच चांगले प्रकल्प रोजची कामं ते करतातच, पण त्यांच्याकडे फ्युचर प्लॅन आहेत 20-25 वर्षांनी इथं काय हवं असा दृष्ट आमदार आपल्याला हवा, म्हणून त्यांनी इथं व्हिजिट दिली. उत्तम मी त्यांचा आभार मानतो आणि आपल्या सर्वांतर्फे त्यांना साथ देण्याचं मी आश्वासन देतो. धन्यवाद. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदा ठाकूर. ज्यांच्या नावाचा जय जयकार ते नाव गाजे प्रशांतदा ठाकूर. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांतदा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांतदा ठाकूर. खरी रायगडची हाय शान ठेवून कर्तव्याची जाण. रामशे ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात मान. खरी रायगडची हाय शान ठेवून कर्तव्याची जाण. रामशे ठाकूर साहेबांना आहे महाराष्ट्रात मान. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. लोकनेते दानशूर त्यांच्यावरी सारी मदार. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांतदा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांतदा ठाकूर. दादा पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संग येतील. जनतेच्या आशीर्वादाने दादा नक्की मोठे होतील. दादा पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संग येतील. जनतेच्या आशीर्वादाने दादा नक्की मोठे होतील. भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार. भल्या भल्याना पाडलं त्यांनी मानली नाही हार. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांतदा ठाकूर. आपल्या पनवेलचे आमदार नाव गाजे प्रशांतदा ठाकूर. आने वाले 20 तारीख को होने वाले चुनाव में हम सभी महाराष्ट्र वोट करने वाला है और ये महाराष्ट्र अगले 5 साल के लिए हमारे महाराष्ट्र की दिशा क्या होगी, या अगर ये सत्ता महायुति के हाथ में नहीं रही तो दशा क्या होगी, ये तय करने वाला ये चुनाव है. तो इस अवसर पर जिन्होंने आज भारतीय जनता पार्टी में प्रवेश किया, दीपक अग्रवाल जी, नरेंद्र दास जी, सुनील जी, सभी का नाम मैं लेना चाहता हूं. ऐसे हमारे सारे साथियों का मैं धन्यवाद देना चाहता हूं कि आपने ऐसे वक्त पर प्रवेश किया है जो राजनीति एक नए मोड़ पर आकर खड़ी हुई है. देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में एक तरफ देश ने विश्वास रखा है, लगातार तीसरी बार मोदी जी की सरकार इस देश में सत्ता पर आई है. और ऐसे समय पर जब कोविड 2 साल था, जब हमने देखा कि तरह तरह के इल्जाम मोदी जी के ऊपर लगाए गए कि वो संविधान को बदल देंगे, आरक्षण को खत्म करेंगे, ऐसे अवसर पर भी देश ने मोदी जी के नेतृत्व पर विश्वास किया. हमने देखा हाल ही में हुए हरियाणा के चुनाव, जम्मू कश्मीर के चुनाव में भी भारतीय जनता पार्टी ने अभूतपूर्व ऐसी जीत यहाँ पर दर्ज की है. ऐसे में महाराष्ट्र में भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआई
इस महायुति से लोगों की कई सारी उम्मीदें हैं। ये सरकार लोगों को विकास की राह पर लेके जाने वाली सरकार है। ये महायुति लोगों को विकास की राह पर चलाने वाली ऐसी सरकार है। ऐसे में हम सभी चाहते हैं कि हम सभी मिलकर ये महायुति पिछले 5 साल में जिस तरीके से काम करते आई इसी तरीके से काम करें। आप सभी के इस क्षेत्र का विधायक होने के नाते मुझे 15 साल तक लगातार काम करने का अवसर मिला और इन 15 सालों में हमारे इस क्षेत्र का डेवलपमेंट की मांग हमेशा से बढ़ती रही है। आने वाले समय में भी हम कोशिश करेंगे हर गांव जिसमें कचरे की दिक्कत ना हो, जिसमें पानी आपके घर घर तक पहुंचे, रास्ते अच्छे साफ सुथरे रहे और उसी के साथ साथ आपके स्वास्थ्य का भी ख्याल रखा जाए। और इन सारे मोर्चों पर देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के नेतृत्व वाली सरकार काम कर रही है। हमारे राज्य के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी, देवेंद्र फडणवीस जी और अजित दादा पवार, इनके नेतृत्व वाली महायुति की सरकार देश के प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के सबका साथ सबका विश्वास इस सूत्र को आगे लेकर जा रही है। तभी गांव वाला कॉलोनी वाला, गांव का विकास, कॉलोनी का विकास, हर एक कदम पर हम साथ साथ चल रहे हैं। और आने वाले समय में अगर इसी तरीके से हम आगे बढ़े तो हमें और ज्यादा ताकत से काम करने की आवश्यकता है। आपके आशीर्वाद की आवश्यकता है। आने वाले 6 महीनों में यहाँ से दुनिया भर में पनवेल के एयरपोर्ट से लोग उड़ान भरेंगे और उसके चलते पनवेल के एरिया का इंडस्ट्रियल ग्रोथ भी कई बड़े स्पीड से होगा। ऐसे में इस क्षेत्र में नए रोजगार मिलेंगे, इस क्षेत्र में बिजनेस के, स्वयं रोजगार के नए अवसर पैदा होंगे और इसके लिए मोदी जी की दिशा को समझकर चलने वाली सरकार महाराष्ट्र में होने की आवश्यकता है। मुझे पूरा विश्वास है कि इसके लिए आप सभी ने अपना मन बना लिया है। देश के प्रधानमंत्री मोदी जी हम सभी के चहीते हैं और हमारा भाग्य है कि आने वाले 14 तारीख को, आज की तारीख आने वाली 14 तारीख को मोदी जी खारघर में, पनवेल में हमारे प्रचार के लिए आ रहे हैं। तो आप सभी से मेरी गुजारिश है, आप सभी को निमंत्रण है कि 14 तारीख की सभा को सुनने के लिए, मोदी जी का डेवलपमेंट प्लान सुनने के लिए आपको खारघर आना होगा। हम सभी मिलकर उनके भाषण के लिए यहाँ पर बेताब है और मुझे पूरा विश्वास है हम सभी देश के प्रधानमंत्री मोदी जी को चाहते हैं। मोदी जी के यहाँ पर काम करने के हम शैली को देखते हैं, उनके पद चिन्हों पर चलने का हम सभी प्रयास करते रहते हैं। तो आने वाले समय में आप सभी के सहयोग से वीगर और वीगर के कॉलोनी क्षेत्र के सभी समस्याओं का यह समाधान हम भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआई महायुति ढूंढकर रहेंगे। आज तक शायद कोई ना कोई आपको गुमराह करता रहा, विकास की राह बताकर अपना खुद का प्रचार करता रहा, पर आगे ऐसा नहीं हो इसके लिए हमने भी अब कमर कस ली है। और आने वाले समय में आज आपके गांव की पानी की समस्या, जल जीवन मिशन के माध्यम से मोदी जी का ख्वाब, इसके माध्यम से हमने काम शुरू किए हैं। आमदार निधि या महाराष्ट्र गवर्नमेंट के फंड से कंक्रीट रोड, गटर्स और ये सारी सुविधाएं आप तक पहुंचने का हमने प्रयास किया है। और आने वाले समय में कचरे की समस्या के ऊपर भी हम लोग निजात पाएंगे। एक अच्छा प्लांट यहाँ पर इंस्टॉल करके हम ये गांव के पूरे कचरे की समस्या, हम स्वास्थ्य की समस्या से भी आपको राहत दिलाएंगे। आपने आज आपकी सोसाइटी में बुलाया, हम सभी को यहाँ पर आप हमारा स्वागत किया, इसके लिए आपका बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय भारत। प्रशांत दादांचं कार्य महान माहित आहे साऱ्या जनतेला। प्रशांत दादांचं कार्य महान माहित आहे साऱ्या जनतेला। बहुमतानं निवडून देऊ आपण प्रशांत ठाकूर दादाला। बहुमतानं निवडून देऊ प्रशांत ठाकूर दादाला। बहुमतानं निवडून देऊ प्रशांत ठाकूर दादाला।
पहले आप सभी ने आज यहाँ पर मुझे लगता है लगभग 1.5-2 घंटा इंतज़ार किया होगा और आपको रुकना पड़ा, इसके लिए आप सभी से माफ़ी चाहता हूँ। ये रैली जो निकली है हर जगह पे 15-20 मिनट ऐसा लेट होते चली है और इसके लिए ऊपर जाकर जो समय और जाएगा, आपसे यही दरख्वास्त की है कि यहीं पे हम आपसे बात करते हैं। मैं आप सभी को धन्यवाद देना चाहता हूँ कि आप सभी ने यहाँ पर रुककर हम सब लोगों का स्वागत किया है। हालांकि ये रिवर सिटी जो आपका नाम है, ये रिवर सिटी नाम आपका सही मायने में आपको जिसका गर्व होगा ऐसा साबित हो, इसके लिए मैं प्रयास कर रहा हूँ। सिडको यानी कि नैना अथॉरिटी है, हमने उनसे दरख्वास्त की है कि यहाँ पर जो अदई का पर्वत है वो पर्वत और ये रिवर का दोनों साइड्स इसको अच्छी तरीके से डेवलप कीजिए ताकि इसके इर्द गिर्द वाले गांव, यहाँ की कॉलोनियाँ, इनको ये नदी अपनी लगे और इसके इर्द गिर्द जैसे और नदियों के इर्द गिर्द देश भर में बहुत अच्छे डेवलपमेंट पे के काम होते हैं, उसी तरीके से काम होते रहे। पानी का एक इशू हम सभी के एरिया में बड़ा बन चुका है। ये पानी का इशू सॉल्व करने के मैं अपनी ओर से फॉलोअप कर रहा हूँ। और पनवेल कॉरपोरेशन के एरिया में अब जो नावा सेवा पार्ट 3 स्कीम हो रही है, ये नावा सेवा पार्ट 3 स्कीम की वजह से उसमें 100 mld पानी एक्स्ट्रा मिलेगा, तो उसमें से नज़दीक के सभी एरिया के, पनवेल शहर के और पनवेल कॉरपोरेशन में जो है उन सभी एरिया की पानी की समस्या दूर हो जाएगी। मुझे लगता है कि आने वाले मई एंड तक ये प्रॉब्लम सॉल्व हो जाएगा। बाकी रोड्स या साफ सफाई सभी स्तर पर हम सब लोग मिलकर काम कर रहे हैं। आज आप सब लोग के सामने आने का अवसर मिला, आप सभी से ये दरख्वास्त करने का अवसर मिला, इसके लिए मैं आपको धन्यवाद देना चाहता हूँ। चूँकि चुनाव की आचार संहिता चल रही है, इसमें हर उम्मीदवार को एक कोड ऑफ कंडक्ट आचार संहिता का पालन करना होता है, जिसमें वो मन चाहे हार भूखे नहीं ले सकते, वरना उसको दिखाना पड़ता है कि ये मेरे लिए खर्चा हो गया। तो मेरा खर्चा अगर ख़त्म हो गया चुनाव प्रचार खत्म होने से पहले, तो मुझे घर पे बैठा रहना पड़ेगा। तो मुझे पूरा विश्वास है कि आप ऐसा नहीं, बिल्कुल नहीं चाहेंगे। मैं आप सभी से गुजारिश करता हूँ, जो भरोसा आज आपने यहाँ खड़े रहकर जताया है, यही भरोसा आने वाले 20 तारीख को जताइए। आप सभी के लिए काम करते रहना भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआई, महायुति की हमारी जिम्मेवारी है और इस जिम्मेवारी को आने वाले समय में मैं और हमारे ये सारे सहयोगी मिलकर निभाते रहेंगे। आपने जो स्वागत किया इसके लिए फिर एक बार आपका बहुत बहुत धन्यवाद। या आमदार प्रशांत दादांनी मोठा इतिहास घडविला, या आमदार प्रशांत दादांनी मोठा इतिहास घडविला. त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढवला, त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढविला. पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा, पुत्र गुणवान ठाकूर साहेबांचा आवडता आमदार पनवेलचा. या आमदार प्रशांत दादांनी मोठा इतिहास घडविला, त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढविला. या रामशेठ ठाकूर साहेबांनी मोठा इतिहास घडविला, त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढविला. सिडकोचा दादा अध्यक्ष झाला, विधानसभेत मान दादाला. रायगड जिल्ह्याचा अध्यक्ष झाला, विधानसभेत मानदादाला. कार्य सम्राट सामदार, कार्य सम्राट सामदार. पनवेल शहराचा शिल्पकार, पनवेल शहराचा शिल्पकार. या आमदार प्रशांत दादांनी मोठा इतिहास घडविला, त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजपा वाढविला.
साऱ्या लोका पनवेल बनवली महापालिका माहित हाय गो साऱ्या लोका विकास काम त्यांनी केली भारी विकास काम त्यांनी केली भारी म्हणून भाजपाचा प्रवेशकारी जो तो भाजपाचा प्रवेशकारी या आमदार प्रशांत दादांनी मोठा इतिहास घडविला त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढविला या रामशेठ ठाकूर साहेबांनी मोठा इतिहास घडविला त्यांनी रायगड जिल्ह्यात पक्ष भाजप वाढविला म्हणून साऱ्यानो विचार करा भाजपाचा झेंडा हाती धरा तालुका अध्यक्ष अरुण शेटा कार्यकर्ते घेतील त्यांचीच भेट आज सुकापूर गावामध्ये आपण आपल्या भाजप शिवसेना राष्ट्रवादी RPI या महायुतीची प्रचाराची फेरी आज काढलेली आहे. खरं तर अतिशय धावपळीमध्ये ही फेरीचं आयोजन केलं आणि त्यामुळे आपल्याला पूर्ण गावामध्ये जाता आलेलं नाही. पण तरीसुद्धा ज्या सर्व युवक मंडळींनी धावपळ केली, महिला मंडळींनी औषण केलं, अरुण भगत साहेब या सगळ्या पाहता आपल्या सगळ्यांचा उत्साह हा मजबूत आहे हे तर पूर्णपणाने लक्षात येतं. आणि त्यामुळे या निवडणुकीच्या माध्यमातून आपण सरपंच या आपण सर्व मंडळी ज्या पद्धतीनं काम करताय या कामाला आपल्या सर्वांच्या मेहनतीची सातत्यानं जोड मिळालेली आहे. आणि त्यामुळेच या ग्रामपंचायतीमध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीची विकास कामं आतापर्यंत करू शकलेलो आहोत. आज या कामांच्या आधारावरतीच आपल्याला लोकांच्याकडे मतं मागायला जायचं आहे आणि पुढची कामं आम्ही काय करतोय हे सर्वसामान्य जनतेला समजून सांगायचं आहे. पालीदेवत ग्रामपंचायत किंवा शेजारच्या परिसरातल्या ग्रामपंचायती या ठिकाणी भारतीय जनता पार्टी किंवा आपली महायुती म्हणून आपण निश्चितपणानं एक मोठं मताधिक्य आपल्याला मिळवायचं आहे. तर त्यासाठी घराघरापर्यंत गेलं पाहिजे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेला तुलनेनं मतदान कमी झालं. हे मतदान कसं वाढेल या दृष्टिकोनातून प्रयत्न केला पाहिजे. तर गावातल्या प्रत्येक विभागामध्ये, प्रत्येक आळीमध्ये, प्रत्येक वॉर्डामध्ये आपल्याला सगळ्या पदाधिकाऱ्यांवर जबाबदाऱ्या द्यायच्यात आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी त्या एकत्ररित्या पार पाडायच्यात. वेगवेगळ्या पद्धतीनं आपलं मतदान कमी व्हावं म्हणून जे लोक आपली बदनामी करतात, आपल्याबद्दल खोटं नाटक काही ना काहीतरी सांगत राहतात, त्यांना त्यांचं काहीतरी लपवायचं आहे म्हणून त्यांना आपल्यावरती आरोप करायचे. तर असे आरोप आपल्यावर ज्यावेळेला होत असतील ते आपली बाजू स्पष्टपणानं लोकांच्याकडे मांडली पाहिजे आणि त्या माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या मनात जर काही गैरसमज असतील तर ते दूर करायचे. या संपूर्ण परिसरामध्ये आपण विकासाच्या आधारावर लोकांच्या पुढे गेलेलो आहोत. लोकांचा विश्वास आपण कमावलेला आहे. तो विश्वास सार्थ करून दाखवणं ही प्रशांत ठाकूर म्हणून माझी आणि आपल्या भाजप आणि महायुतीची जबाबदारी आहे की आपण सातत्यानं पार पाडू. जी वचनं प्रत्येक सदस्यांनी या ग्रामपंचायतीमधल्या नागरिकांना दिली असतील ती पूर्ण करणं ही भारतीय जनता पार्टीची आणि प्रशांत ठाकूरची जबाबदारी आहे असं मानून आपण याच्या पुढेही काम करत राहूया. आपण सगळेजण अगदी अल्पकालामध्ये धावत पडत या रॅलीमध्ये सहभागी झालात त्याबद्दल तुमचं सगळ्यांचंच मनापासून आभार व्यक्त करतो.